मागच्या 3-4 महिन्याखाली धुळे शहरातील जगन्नाथनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती। घरातील पती दुपारी मुलांसोबत बाहेर गेलेला होता। दुपारी पत्नी शीतल ही घरात एकटीच होती। पण पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। शीतल बिकन पाटील वय 28 असं या महिलेचं नाव आहे। ही घटना अशी की शीतल पाटील हिचा पती बिकन पाटील आपल्या मुलांसमवेत बाहेर गेलेला होता। घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ माजली होती। पती बिकन बाहेर गेल्यानंतर काही वेळाने जेव्हा बिकन पाटील हा घरी आला त्याने पत्नीला आवाज दिला, तरी ती बाहेर आली नाही। तो पत्नीच्या खोलीत गेला असता त्याला शीतल रक्ताच्या थरोळ्यात निपचित पडलेली दिसली। शीतलच्या मानेवर धारदार शस्त्राने अनेक वार केल्याचे दिसत होते। दरम्यान बिकनचा मित्र सोमनाथ कौर हा काही वेळा आधीच घरातून बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यामुळे हा खून कौर यानेच केला असल्याचा संशय बळावला होता। तसंच घराजवळील CCTV कॅमेऱ्यातही कौर हा घरातून बाहेर पडतानाचे चित्रण पोलिसांच्या हाती लागले आहे। मारेकऱ्यांनी शीतल यांच्यावरती धारदार शस्त्राने वार करत त्यांना गंभीर जखमी केले। अनेक ठिकाणी चाकू भोसकल्याने शीतल यांचा जागीच मृत्यू झाला।